राम सिया राम जय जय राम। 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 मेरे तन मन धड़कन में सिया राम है। मन मंदिर के दर्पण में सिया राम है। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रांनो, मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श राजा, आदर्श शत्रू असा सर्वार्थाने आदर्श ठरेल असा कोण असेल असे विचारल्यास डोळ्यासमोर एकच नाव येते, ते म्हणजे श्रीराम। आदर्श राजाला आजही रामराज्याचीच उपमा देतात। मित्रांनो, श्रीराम या शब्दाचा अर्थ श्री म्हणजे शक्ती, सौंदर्य, सद्गुण, वैभव इत्यादींचा समुच्चय। मित्रांनो, आपल्या नावाच्या आधी श्री लावतात, त्या श्रीच्या नंतर पूर्णविराम असतो, कारण ते श्रीयुतचे संक्षिप्त रूप आहे। आपण श्रीयुत आहोत म्हणजे श्रीयुक्त असतो, म्हणजेच आपल्यात भगवंताचा अंश असतो। इथे श्रीराम या नावामध्ये श्रीच्या नंतर पूर्णविराम नाही, कारण श्रीराम हे स्वतःच भगवंत आहेत। मित्रांनो, श्रीराम यांची पूजा कशी करावी? श्रीराम यांची पूजा करताना त्यांना गंध करंगळीच्या जवळील बोटाने म्हणजेच अनामिकेने लावावे। तसेच श्रीरामांना हळद कुंकू वाहताना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन त्यांच्या चरणांवर वाहावे। आदल्या दिवशीचे निर्माल्य काढताना सुद्धा अंगठा आणि अनामिका याच दोन बोटांचा वापर करावा। अंगठा आणि अनामिका जोडून होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील अनाहत चक्र सुद्धा जागृत होते, त्यामुळेच भक्तिभाव निर्माण होण्यास मदत होते। हे यामागील रहस्य आहे। भगवान श्रीरामांना कोणती फुले आणि किती संख्येने वाहावीत? मित्रांनो, श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली आणि जाई ही फुले वाहावीत। या फुलांच्या सुवासाने श्रीरामांचे तत्व जास्त प्रमाणात आकर्षित झाल्याने त्यांचा आपल्याला लाभ प्राप्त होतो। देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येने आणि फुलांची विशिष्ट रचना करून वाहिल्यास फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्व लवकर आकृष्ट होते। या तत्वानुसार श्रीरामांना फुले वाहताना ती 4 किंवा 4च्या पटीत वाहावीत, हे महत्वाचे आहे। मित्रांनो, श्रीराम यांच्या पूजेत कोणत्या गंधाच्या उदबत्त्या वाहाव्यात? मित्रांनो, श्री रामनवमीच्या दिवशी श्रीराम यांची पूजा करताना त्यांचे तत्व जास्त प्रमाणात आकृष्ट करणाऱ्या केवडा, चंपा, चमेली, जाई, चंदन, वाळा आणि अंबर या गंधाच्या उदबत्त्या वापराव्यात। कोणत्याही देवतेला उदबत्तीने ओवाळताना घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने 3 वेळा ओवाळणे। देवाला किती उदबत्त्यांनी ओवाळणे याचे शास्त्र याप्रमाणे आहे। 1 हे अद्वैताचे प्रतीक आहे, तर 2 हे द्वैताचे। प्राथमिक टप्प्यातील उपासक देव आणि तो स्वतः अशी द्वैताची स्थिती अनुभवत असतो, म्हणून त्याने 2 उदबत्त्यांनी ओवाळणे अधिक योग्य आहे। उपासकाने भक्तीच्या अंतिम टप्प्यात एका उदबत्तीने ओवाळावे। मित्रमैत्रिणींनो, श्री राम शब्दातील दोन्ही अक्षरांमध्ये अनेक विविध शक्ती आहेत, ज्यांच्यामुळे जपकर्त्यांच्या अशुभ वासना आणि वृत्ती
व पूर्वीच्या पापकर्माची फले यांचे निरसन होऊन त्याला शुद्ध, पवित्र, निर्मळ बनवतात. र. अग्नीचे मूळ रूप आहे. अज्ञान नाशक आहे. मलनाशक आहे. अशा प्रकारे सर्व प्रकारची मलिनता घालून साधकाला शुद्ध बनवतात. राम नामाच्या प्रभावाने साधकाला शीतलता प्राप्त होते. अज्ञान नाहीसे होऊन ज्ञान, विवेक, शांती, सुख प्राप्त होतात. मित्रमैत्रिणींनो, श्रीरामांचे अनेक मंत्र आहेत. साधारण नियम असा आहे की अक्षरान इतकी लाख इतका जप झाला की मंत्र फळ देऊ लागतो. 3.5 कोटी जपानंतर ईश्वरही दर्शन होते. प्रत्येक कोटी जपाबरोबर जन्मपत्रिकेतील एक घर शुद्ध होत जाते, असे श्री रामदास स्वामींनी सांगितले आहे. म्हणून जितके लाख जप करावयाचा तो किती दिवसात पूर्ण करणार याचा निश्चय करून जप तितक्या दिवसात वाटून दर दिवसाची जपसंख्या नक्की करून त्याप्रमाणे जप करावा. जपाच्या जागी श्रीरामांचे चित्र लावावे आणि त्यांची पूजा करून जपाला बसावे. मित्रमैत्रिणींनो, श्री रामनवमी येत आहे. या पर्वाचा नक्की लाभ घ्यावा. चला पाहूया श्रीरामांच्या जपाचे कोणते आहेत ते मंत्र. मित्रमैत्रिणींनो, श्री रामनवमीच्या विशेष पर्वदिनानिमित्त मी आपल्याला या व्हिडिओमध्ये श्री राम जपाचे मंत्र दिले आहेत. यापैकी आपल्याला जे शक्य असेल ते मंत्र आपण नक्की करा आणि आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. ओम राम ह्रीं राम ह्रीं राम श्रीं राम श्रीं राम क्लीं राम क्लीं राम फट राम श्रीरामाय नमः श्रीरामचंद्राय नमः श्रीराम शरणं मम. ओम रामाय हुं फट स्वाहा श्रीराम जय राम जय जय राम 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 रामाय राम. राम पंचायतन मध्ये कोण कोण येतात? राम, लक्ष्मण, सीता, भरत आणि शत्रुघ्न हे राम पंचायतन यामध्ये येतात. राम राम हे नाव उच्चारताच सीतामाई आणि लक्ष्मण तसेच भरत आणि शत्रुघ्न यांचीही नावे डोळ्यासमोर येतात. इक्ष्वाकू कुळात जन्म घेतलेली ही भावंडे आणि त्याचबरोबर हनुमंताचेही नाव डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. श्रीरामाचे व्यक्तिमत्व भावनाप्रधान होते, परंतु तरीही कर्तव्याला सामोरे जाताना ते भावनांना बाजूला सारत असे. रामायण हे महाकाव्य वाल्मिकींनी लिहून साहित्याच्या दालनावर अनंत उपकार करून ठेवलेले आहेत आणि हे त्यांचे ऋण कधीही न फिटणारे आहे. किंबहुना त्यांचे हे ऋण फिटण्यापेक्षा त्यांच्या या ऋणातच निरंतर राहण्यात रामभक्तांना आनंद वाटत असतो. असा हा श्रीराम दशावतारामधील 7वा अवतार. श्रीरामाचे मंदिर नाही असे भारतात एकही गाव नाही. श्रीराम हा महामानव होता. तो मर्यादा पुरुषोत्तम होता. प्रेम आणि निष्ठा पुराशी बाळगून त्या आचरणात अडवलेला आदर्श पती होता. तो प्रजावत्सल होता, धर्मविजयी होता, तो शूर होता आणि दयाळू पण होता. असा हा श्रीराम. मित्रमैत्रिणींनो, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 9व्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते. रामनवमी म्हणजे प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव. चला जाणून घेऊया या वर्षीची रामनवमी कधी आहे, काय आहे त्याचा मुहूर्त आणि पूजाविधी. मित्रमैत्रिणींनो, रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरे केले जाते. वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला
कर्क लग्नात आणि अभिजित मुहूर्तावर झाला होता. रामनवमीचा चैत्र महिन्यातील नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो. रामनवमी फक्त भारतातच नाही तर जगभरात साजरी केली जाते. यावेळी नवरात्रीची सुरुवात कधी आहे, चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती. मित्रमैत्रिणींनो, पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवमी तिथीचा प्रारंभ 16 एप्रिलला मंगळवारी दुपारी 1:23 होईल आणि नवमी तिथी 17 एप्रिलला दुपारी 3:15 असेल. उद्या तिथीत नवमी तिथी असल्याने रामनवमी 17 एप्रिलला साजरी होईल. 17 एप्रिलला पूर्ण दिवस रवी योग असणार आहे. भगवान श्रीरामांची कृपा व्हावी यासाठी या दिवशी रामायण पाठ आणि रामरक्षा स्तोत्र यांचे पठण नक्की करावे. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी राहील. या दिवशी भगवान श्रीरामांच्या मंदिरात जाऊन तिथे पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे आणि पिवळ्या रंगाचा हार नक्की अर्पण करावा. मित्रमैत्रिणींनो, रामनवमीच्या दिवशी प्रत्येकाला मंदिरात जाऊन दर्शन घेणे, पूजन करणे शक्य होत नाही. अशा वेळी घरच्या घरी श्री रामनवमीची पूजा कशी करावी याबद्दल आपल्याला मी या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करत आहे. तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि सांगितल्याप्रमाणे घरच्या घरी नक्की रामनवमी साजरी करा, ज्यामुळे नक्कीच या पूजनाने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी नक्की नांदेल आणि आपल्याला शुभ फलिते प्राप्त होतील. आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा. मित्रमैत्रिणींनो, जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर आपण ही पूजा घरी करू शकता. प्रथम पूजेसाठी एक लाकडी चौरंग घ्या. त्यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवा. यानंतर भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापित करा. मग चंदनाचा टिळा त्या मूर्तीला किंवा फोटोला लावा. यानंतर अक्षदा, फूल अशी पूजेची सामग्री अर्पण करा. मग तुपाचा दिवा लावून रामरक्षा स्तोत्र, श्री रामचालीसा आणि रामायणातील श्लोकाचे पठण करा. तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदरकांड मधील पाठ आणि हनुमान चालीसा यांचेही पठण आपण करू शकता. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे घरच्या घरी श्री रामनवमीची पूजा आपण करू शकता, ज्यामुळे आपल्याला नक्कीच श्रीरामांची कृपा प्राप्त होईल आणि शुभ फलिते नक्की मिळतील. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल. धन्यवाद. मंगल भवन अमंगल हारी ग्रहु सुदर्शन अचर विहार राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. मेरे तन मन धड़कन में सिया राम राम है, मन मंदिर के दर्पण में सिया राम